इयत्ता 8वी गणित चक्रवाढ व्याज कंपाऊंड इंटरेस्ट. आता चक्रवाढ व्याजाचा उपयोग प्रामुख्याने आपण बघितलं तर गुंतवणूक अधिक पटीने वाढविण्यासाठी चक्रवाढ व्याजाने अमाउंट म्हणजेच जे काही भांडवल आहे ते गुंतवलं जातं. थोडक्यात गुंतवणूक अनेक पटीने वाढवण्याचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा शेअर मार्केट, लॉटरी यासारखे पर्याय आपल्या समोर दिसतात. परंतु कायदेशीर आणि खात्रीशीर पर्याय म्हणजे चक्रवाढ व्याजदराने गुंतवणूक होय. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याचा थोडक्यात आपण फरक बघणार आहोत एका उदाहरणाने. बघा, अक्षय आणि विकास या दोघांनी काही गुंतवणूक केलेली आहे. मुद्दल 100 रुपये प्रति वर्ष आणि व्याज आहे 10%. दोघांचंही मुद्दल सेम आहे, व्याजाचा दरही सेम आहे. परंतु अक्षयने सरळ व्याजाने गुंतवलेले आहेत. तर 5 वर्षा अखेर बघा 100 रुपयावर त्याला पहिल्या वर्षी 10, दुसऱ्या वर्षी 10 असं प्रत्येक वर्षी 10-10 रुपये व्याज मिळालं. म्हणजे एकूण त्याला 500 रुपये 100 रुपये प्रति वर्षाप्रमाणे 500 रुपये गुंतवणूक अधिक व्याज 50 मिळून 550 रुपये त्याला मिळाले. परंतु विकासने तेवढीच रक्कम त्याच दराने परंतु चक्रवाढ व्याजाने गुंतवली. त्यामुळे बघा 100 रुपयावर 10% दराने व्याज म्हणजेच पहिल्या वर्षाच्या अखेर त्याचं मुद्दल झालं 110. दुसऱ्या वर्षी 110 रुपयावर 10% व्याज. अशा प्रकारे केल्यामुळे त्याला 5 वर्षा अखेर किती मिळालं बघा. गुंतवणूक त्याची किती होती 100 याप्रमाणे आणि व्याज जे त्याला मिळालं म्हणजेच 5व्या वर्षा अखेर विकासला चक्रवाढ व्याजाने 660 रुपये मिळाले तर अक्षयला 550 रुपये मिळाले. हाच फरक आहे व्याज, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. तर चक्रवाढ व्याजाने रास काढण्याच्या सूत्राचा उपयोग दैनंदिन जीवनातील काही उदाहरणे सोडविण्यासाठी करता येतो. जसे लोकसंख्येतील वाढ, एखाद्या वाहनाची दरवर्षी कमी होणारी किंमत इत्यादी. तर चक्रवाढ व्याजाच्या सहाय्याने कशा प्रकारे उदाहरणं सोडविली जातात म्हणजे चक्रवाढ व्याजाच्या सूत्राचे उपयोजन कसे केले जाते ते आपण बघणार आहोत. एका उड्डाणपुलाच्या बांधकामावर सुरुवातीला 320 मजूर होते. दरवर्षी 25% मजूर वाढवण्यात आले तर 2 वर्षांनंतर त्या कामावर किती मजूर असतील. उदाहरण नीट वाचून घ्या. On the construction work of a flyover bridge, there were 320 workers initially. Initially सुरुवातीला 320 कामगार आहेत. The number of workers were increased by 25% every year. प्रत्येक वर्षाला किती वाढतायत 25%. Find the number of workers after 2 years. दिलेल्या गोष्टी सुरुवातीला लिहून घेऊया आपण. P, that is the amount. So P is equal to initial number of workers. सुरुवातीची जी संख्या आहे त्या बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांची ती, that is P is the initial number of workers, that is equal to 320. R means increase in the number of workers per year. R हा काय आहे दर आहे. हा दर कितीने वाढतो आहे 25%. सो R is equal to 25%. आणि आपल्याला n बरोबर किती दिलाय नंबर ऑफ इयर्स, that is 2 years. आपल्याला काय विचारलंय फाइंड द नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 years. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी A काढावा लागणार आहे. आपण काय काढणार आहोत या ठिकाणी तर n वर्षानंतर मिळणारी रास आपण काढणार आहोत. म्हणजेच A is equal to how much, number of workers after 2 years equal to how much. We know that the formula of compound interest, that is A is equal to P into 1 plus R upon 100 whole raised to n. That is A, that is amount
obtained after 2 years. A, the formula is equal to P into P is the principal, that is initial number of workers, into 1 plus R upon 100 whole raised to N. Putting the values, so A is equal to P, that is 320, into 1 plus R is 25 upon 100 whole raised to N. N is 2. या ठिकाणी आपण भाग लावूया. 25 एके 25, 25 वन जा 25, 25 4 जा 100, right? So A is equal to 320 into 1 plus 1 upon 4 whole raised to 2. Taking LCM, equalizing denominator. So here into 4, here also into 4. So the denominator is 4. 320 into 4 ones are 4 plus 1, that is 5 upon 4 and whole raised to 2. So we will write in the, this is index form. So we will write in the multiplication form, that is 320 into 5 by 4 into 5 by 4. Dividing by 4, 4 ones are 4, 4 eights are 32, 0. Again 4 ones are 4, 4 twos are 8, 20. So 20 into 5 into 5, that is 20 into 25, which will be equal to 500. So A is equal to 500, that is the number of workers after 2 years. Therefore, the number of workers after 2 years will be equal to 500. This is the application of formula of compound interest. एका अभयारण्यात 40,000 झाडे आहेत. दरवर्षी 5% दराने वृक्षवाढ करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असेल तर 3 वर्षानंतर त्या अभयारण्यातील झाडांची संख्या किती असली पाहिजे? In a forest there are 40,000 trees. So here P, that is the initial number of trees, that will be equal to 40,000. Find the expected number of trees after 3 years, means N is here 3. If the objective is to increase the number of trees at the rate of 5% per year. Therefore, R is equal to 5%, N is equal to 3 years. Now, in this case also, we want to find, that is the number of trees after 3 years, means A is equal to how much? A is equal to P into 1 plus R upon 100 whole raised to N. Formula, putting the values, so P is 40,000 into 1 plus R is 5 upon 100 whole raised to 3. A is equal to P into 1 plus R upon 100 whole raised to N. By keeping values of P and R and N, so A will be equal to 40,000 into 1 plus 5 upon 100 whole raised to 3, because N is 3. By dividing here, 5 ones are 5, 5 twos are 10, 0. So 40,000 into 1 plus 1 upon 20 whole raised to 3. Again, by equalizing this denominator, so multiplying by here 20, here also into 20. So 40,000 into 20 plus 1, that is 21 upon 20 whole raised to 3. So 40,000 into 21 upon 20 into 21 upon 20 into 21 upon 20. 3 times we have written in the form of multiplication. Right? Now 0, 0, 0, this 0 and third 0 with this 0. Next 2 ones are 2, 2 twos are 4, 0. 2 ones are 2, 2 tens are 20, 2 ones are 2, 2 fives are 10. So in the denominator there is 1 here, and in the numerator
What will remain? 5 into 21 into 21 into 21. Multiplying this, we will get 21 into 21, that is 441 into 21 into 5. After multiplying, we will get the answer 46,305. We will get the answer as A is equal to 46,305. म्हणजेच 3 वर्षांनंतर त्या अभयारण्यातील झाडांची संख्या किती असणार आहे? 46,305. The expected number of trees in the forest after 3 years is 46,305. तर जे आपल्याला विचारलेलं आहे त्या अनुषंगाने आपल्याला उदाहरण सोडवणं आवश्यक आहे.